हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी बॅम्सोहॉलिक. लास्ट व्हिडिओमध्ये आपण गुरुवादी गुण बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण परादी गुण बघणार आहोत. परापरत्वे युक्तिश्च संख्या संयोग एव च विभागश्च पृथकत्वं च परिमाणम अथापि च संस्कारोऽभ्यास इत्यते गुणाः प्रोक्ता परादयः. तर परादी गुण ह्यावर मोस्टली एसक्यू विचारलं जातं. त्यामध्ये तुम्हाला त्याची आयुर्वेद उपयोगिता आणि प्रत्येक गुणाला थोडंफार एक्सप्लेन करणं गरजेचं आहे विथ एक्झाम्पल. तर परादी गुणांना चिकित्सोपयोगी गुण किंवा सिद्धी उपायकृत गुण सुद्धा म्हटले जाते आणि चक्रपाणींनी त्याला शरीर धातू गुण म्हटले आहे. तुम्हाला शरीर गुण आणि शरीर धातू गुणमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पहिलं गुण आहे परत्व. परत्वचं अपोजिट आहे अपरत्व. तर पर म्हणजे काय? श्रेष्ठ. परत्वम प्रधानत्वम. पर म्हणजे श्रेष्ठ किंवा प्रधान. त्याचे दोन प्रकार आहे, कालकृत आणि दिक्कृत. सन्निकृष्ट म्हणजे जवळ, अपर, आणि विप्रकृष्ट म्हणजे दूरचं. त्याला पर मानलेलं आहे. आपण काही ठिकाणी वाचत असतो, की ही गोष्ट पर आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या अपोझिट अपर आहे. जसं आपण जांगल देशमध्ये वाचलं आहे, की पर आहे, तारुण्य अवस्था पर आहे. त्याच्याच अपोझिट अनुपदेश आणि वृद्धावस्था ही अपर आहे, म्हणजे कनिष्ठ, अप्रधान आहे, कमी दर्जाची. नवघृत हे सुद्धा अपरत्व आहे आणि जुनघृत जे आहे ते पर आहे. त्यानंतर तिसरं आहे युक्ती. युक्तिश्च योजना यातू युज्यते. औषधीच्या सम्यक योजनेला युक्ती म्हणतात आणि ह्या गुणामुळे चिकित्सेला सफलता प्राप्त होते. यामध्ये तुम्हाला देश, काल, दोष, वय, शरीर, सातम्याचा विचार करावा लागतो. चौथा गुण आहे संख्या. एकत्वादी व्यवहार हेतू संख्या हा. नित्य अनित्य द्रव्यात आढळणारं जे गुण आहे ते आहे संख्या. संख्या म्हणजे काय? गणना करणे. उदाहरण त्रिदोष, पंचकोल, चतुर्जात म्हणजे मोजण्यासाठीचा जो एक व्यावहारिक हेतू आहे, त्याला आपण संख्या म्हणत असतो. याद्वारे आपण गोष्टींची गणना करतो. जसं त्रिदोषांमध्ये 3 दोष कोणते आहे? वात, पित्त, कफ. पंचकोलमध्ये यूज होणाऱ्या वस्तू पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, नागर, चतुर्जात हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर संयोग 5वा गुण आहे संयुक्त व्यवहार हेतू संयोगः. हे नित्यद्रव्याच्या ठिकाणी असलेलं गुण आहे. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक गोष्टी, द्रव्य एकत्र येतात, तर त्यांच्या एकत्रीकरणाला संयोग म्हणतात. त्याचे 3 प्रकार आढळतात कारणभेदाने. एककर्मज, त्यालाच अन्यतर म्हणतात. उभयकर्मज, द्वंद्वकर्मज, संयोगज म्हणजे सर्वकर्मज. आता एककर्मज म्हणजे काय? की आपण जेव्हा 2 द्रव्य घेत आहोत, त्यापैकी कुठलाही एकच द्रव्य त्या संयोगामध्ये सहभागी होतो. जसं भिंतीवर चेंडू आढळणे. त्यानंतर उभयकर्मज म्हणजे दोन्ही द्रव्य सहभागी घेतात. जसं युद्ध करताना 2 योद्धे एकमेकांशी जेव्हा भिडतात ते. संयोगज आणि सर्वकर्मज म्हणजे काय? सर्व द्रव्य एकमेकांशी संयोग पावतात. पात्रामध्ये जे आपण धान्य घेतो, ते मिक्स केल्यावर सगळे एकत्र येतात. त्यानंतर कार्यभेदाने सुद्धा संयोगाचे 2 प्रकार आहेत. ते आहे भौतिक आणि रासायनिक. कारणभेदाने 3, एककर्मज, उभयकर्मज, संयोगज, आणि कार्यभेदाने भौतिक आणि रासायनिक. त्यानंतर विभागाचे सुद्धा काही प्रकार आहे. विभाग म्हणजे काय? संयोग नाशको गुणो विभागः. म्हणजे संयोगाचा नाश करणारा जो गुण आहे त्याला विभाग म्हणतात. त्याचे 3 प्रकार काय आहे? एककर्मज, जेव्हा झाडावरून पान गळते. इथं पण एककर्मज म्हणजे काय? 2 द्रव्यापैकी 1 द्रव्य त्याच्या विभागासाठी रिस्पॉन्सिबल आहे. झाडावरून पान गळणे. पान वेगळं होत आहे. उभयकर्मज म्हणजे दोन्ही द्रव्य विभाग करतात. टाळी वाजविणे. त्यानंतर विभागज म्हणजे फांदीपासून पान गळतो, तेव्हा झाडापासून देखील त्याचा विभाग होतो. अशा प्रकारे आपण संयोग विभाग बघितलेला आहे. त्यानंतर 7वं आहे पृथकत्व. पृथकत्व म्हणजे काय? वेगळेपणा निर्माण करणे. बुद्धीच्या ज्या गुणाने उत्पन्न होते ते पृथकत्व आहे. चरकानुसार 3 प्रकार सांगितले आहेत त्यांनी पृथकत्वाचे. असंयोग लक्षण, वैलक्षण्य आणि अनेकता. असंयोग लक्षण म्हणजे काय? वेगळेपणा तेव्हा निर्माण होते त्यामध्ये जेव्हा त्यांचा संयोग पावत नाही. म्हणजे अशा 2 वस्तूंमध्ये वेगळेपणा सांगितलेला आहे, जे कधी एकत्र येऊ शकत नाही. ते म्हणजे मेरू आणि हिमालय पर्वत. वैलक्षण्य म्हणजे वैलक्षण्य म्हणजे विजातीय गोष्टींमध्ये जो वेगळेपणा आढळतो तो. म्हणजे 2 वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये. गाय आणि गाढव यांच्यामधील जे वेगळेपणा आहे ते वैलक्षण्याचं एक्झाम्पल आहे. आणि अनेकता म्हणजे काय? सजातीय द्रव्यातील वेगळेपणा जे आहे. म्हणजे सेम स्पीशीजमधल्या 2 प्राण्यांमधलं डिफरन्स किंवा सेम स्पीशीजच्या 2 सारख्या गोष्टींमधलं डिफरन्स. अनेक उडीदाची डाळी. उडीदची डाळ सेम कलरची असते, पण 2 डाळी जर आपण बघितल्या त्यामध्ये काही डिफरन्स आढळतो. तर अशा प्रकारे त्यांनी 3 वेगळेपणाचे प्रकार सांगितले आहे. असंयोग लक्षण, वैलक्षण्य आणि अनेकता. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर 8वं गुण आहे परिमाण. म्हणजे काय? मान व्यवहाराचे असाधारण कारण. म्हणजे तोलले जाणे हे परिमाण आहे. त्याचे सुद्धा 4 प्रकार आहे. अणु, महत्, ह्रस्व, दीर्घ. त्यानंतर संस्कार. 9वं गुण जे आहे संस्कारः करणं मतम्. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या द्रव्यामध्ये काही चेंजेस हवे असतात, काही गुण एन्हान्स करायचे असतात, तर
द्रव्याच्या ठिकाणी असलेले पहिले गुण बदलून दुसरे गुण उत्पन्न करणे. तर ती जी प्रोसेस असते एका गुणापासून दुसरं गुण निर्माण करणे किंवा एन्हान्स करणे, त्याला संस्कार म्हणतात. संस्काराचे सुद्धा 3 प्रकार सांगितले. पहिला आहे वेग, ज्याला इम्पल्स म्हणतात. दुसरं आहे भावना म्हणजे इम्प्रेशन आणि तिसरं आहे स्थितीस्थापकत्व इलॅस्टिसिटी. तर वेग जे आहे फक्त मूर्त द्रव्यामध्ये आढळते म्हणजे पृथ्वी, जल, वायू, मन आणि तेजाच्या ठिकाणी. यामुळे काय असते गती टिकून राहते. मलमूत्राची उत्सर्जनाची जी संवेदना आहे त्याला सुद्धा वेग म्हटलेले आहे. त्यानंतर भावना. भावना म्हणजे इम्प्रेशन जे तुम्ही आधी घेतलेले एक्सपिरियन्सेस आहे त्यांना आठवणीत ठेवून जे गोष्टी करतात आणि ते जे संस्कार आहे त्याला भावना म्हणतात. धर्म, अधर्मामुळे आत्मा आणि मनावर जे होणारे संस्कार आहे त्याला भावना म्हटले जाते. त्यानंतर स्थितीस्थापकत्व म्हणजे इलॅस्टिसिटी. पदार्थाचे अवयव स्थानच्युत झाल्यावर पुन्हा स्वाभाविक स्थानी येणे. म्हणजे जेव्हा आपण स्प्रिंगला दाबतो तेव्हा ती दबते, वर उचलते आणि परत ती तिच्याच ठिकाणी येऊन राहते. तर शेवटचा गुण आहे अभ्यास. पदार्थाचे वारंवार सेवन करणे म्हणजे अभ्यास, त्यालाच अभ्यासन, शीलन आणि सततक्रिया हे सिनोनिम्स आहेत. ओकसात्म्य या गुणामुळेच ओकसात्म्य हे अभ्यास या गुणामुळे घडते. म्हणजे तंबाखू आणि मद्याचे सेवन करणे. वारंवार जर कोणी तंबाखू आणि मद्याचे सेवन करत आहे, तर ते त्याला ओकसात्म्य झालं असते आणि ओकसात्म्य म्हणजे ते त्याच्या शरीराला हानी नाही पोहोचवत काही काळापर्यंत. ते अभ्यासामुळे होते. त्यानंतर चिकित्सा दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे अभ्यास हा गुण. का बरं? कारण औषधीचे जर वारंवार सेवन केले नाही, तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही, आरोग्य लाभणार नाही. त्यानंतर परादी गुणाचे महत्त्व आणि उपयोगिता. परत्व, अपरत्व. यामुळे सर्वच बाबतीत श्रेष्ठ आणि कनिष्ठाचे वर्णन आपल्याला समजून पडते. जसं की कफशमनामध्ये श्रेष्ठ द्रव्य जे आहे ते मध आहे. पित्तशमनार्थ घृत आहे आणि वात जर शमन करायचे असेल, तर तेल हे श्रेष्ठ द्रव्य आहे. त्याला आपण पर म्हणतो आणि या तिघांपेक्षा जे इतर द्रव्य आहे ते अपर आहे. त्यानंतर दुसरं आहे युक्ती. केवळ चरकांनी प्रमाण मानलेले हे गुण आहे युक्ती. चिकित्सा ज्यावर अवलंबून असते ते युक्ती आहे. जर युक्ती व्यवस्थित झाली, की तुमच्या चिकित्सेला सफलता प्राप्त होते. त्यानंतर तिसरं आहे संख्या. दोषांची अंश कल्पना करणे, की औषधी किती मात्रेत घ्यायचे आहे, किती दिवस घ्यायचे आहेत. त्यानंतर कुठल्या व्याधीमध्ये किती दोष इन्व्हॉल्व आहे हे सगळं. संयोग आणि विभाग. औषधी कल्प बनविताना कुठल्या द्रव्याचा संयोग करायचा आहे, कुठल्या द्रव्याचा विभाग करायचा आहे. हे सुद्धा आणि जेव्हा तुम्हाला रोग ज्या कारणामुळे रोगाची उत्पत्ती झाली आहे, जेव्हा त्याचा विभाग किंवा त्याग होतो आणि पथ्यकर भावनेचा प्रयोग म्हणजेच संयोग ह्याच्यामुळे या गुणाचे महत्त्व समजून पडते. त्यानंतर पृथकत्व म्हणजे वेगळेपणा. संसर्गज व्याधीमध्ये व्यक्तीला औपसर्गिक व्याधी झाला असेल, तर इतरांपासून वेगळे पृथक राहणे आवश्यक आहे. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जर ते स्प्रेड होणारं डिसीज असेल, तर त्यावेळी त्या व्यक्तीला वेगळे ठेवणं गरजेचं आहे. त्यालाच पृथकत्व ह्या पॉइंटने सांगितलं आहे. त्यानंतर परिमाण म्हणजे कोणत्या अवस्थेत औषधीची किती मात्रा घेतली पाहिजे आणि औषध निर्मिती करताना सुद्धा कुठल्या द्रव्याची किती मात्रा घेतली पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे. हे परिमाणद्वारे आपल्याला समजते. त्यानंतर संस्कार. जर आपल्याला एखाद्या द्रव्यापासून कुठली औषध बनवायची आहे, तर त्या द्रव्यावर संस्कार करणे सो दॅट ते आपल्या शरीराला साध्य होईल, एक्सेप्ट करता येईल शरीराला. त्यावर संस्कार करणे गरजेचे आहे. जर आपल्याला विषद्रव्याला औषधी स्वरूपात घ्यायचे आहे, तर त्यावर संस्कार करणे सुद्धा गरजेचे आहे. अभ्यास म्हणजे काय? रोगनाशासाठी औषधाचे वारंवार सेवन करणे, म्हणजेच पथ्याचे ग्रहण आणि अपथ्याचे त्याग करणे, हे अभ्यासाचाच भाग आहे. अशा प्रकारे आपण परादीगुण सुद्धा बघितलेले आहेत. आता काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघत आहोत, जे MCQमध्ये विचारल्या जाऊ शकतात, SAQमध्ये येणार नाहीत. तर हे चॅप्टरच्या एंडला दिलेलं आहे, की मूर्त गुण 10 आहेत. मूर्त गुण म्हणजे कोणते गुण? जे मूर्त द्रव्यामध्ये आढळतात. ते आहेत रूप, रस, गंध, स्पर्श, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह आणि वेग. त्यानंतर 10 अमूर्त गुण सांगितलेले आहेत, जे अमूर्त द्रव्यांमध्ये आढळतात. सर्वात अगोदर तर तुम्हाला मूर्त द्रव्य कुठली आहेत आणि अमूर्त द्रव्य कुठली आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. कारण द्रव्याचे 2 प्रकार घडतात, मूर्त आणि अमूर्त. मूर्तमध्ये आपले 4 महाभूत, आकाश व्यतिरिक्त आणि मन एक ॲडिशनल असे 5 मूर्त द्रव्य बनतात आणि काल, दिशा, आत्मा आणि आकाश हे अमूर्त द्रव्य आहे. तर अमूर्त द्रव्याच्या ठिकाणी जे गुण असतात त्याला अमूर्त गुण म्हणतात. जसं बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, भावना, शब्द. त्यानंतर उभय गुण 5 सांगितले आहेत. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग जे कारण द्रव्याच्या ठिकाणी असतात. त्यानंतर बाह्य गुण म्हणजे जे इंद्रियांना ग्राह्य आहे ते 5 आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. अंतरिंद्रिय गुण म्हणजे जे मनाला ग्राह्य असलेले गुण आहेत ते 6 सांगितले आहे. बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न. होऊ शकते की तुम्हाला आध्यात्मिक गुणाऐवजी असं विचारण्यात येईल की अंतेंद्रिय गुण सांगा.
तर तेव्हा माहीत असलं पाहिजे, की अंतःइंद्रिय गुण म्हणजेच आध्यात्मिक गुण. त्यानंतर द्विइंद्रिय ग्राह्य गुण म्हणजे जे चक्षु आणि त्वक द्वारा ग्रहण केले जाते असे गुण 10 आहेत. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, द्रवत्व, स्नेह आणि वेग. त्यानंतर अतींद्रिय ग्राह्य 4 गुण आहेत. धर्म, अधर्म, भावना आणि गुरुत्व. अशा प्रकारे आपण आपलं गुणविज्ञान कंप्लीट करत आहोत. तुम्हाला कुठेही काही डाऊट असेल, सो लेट मी नो.